तो हरीला. सन्माननीय गणेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हरी याला आपण सामनावीर या खिताबानं सन्मानित करायचं आहे. यापुढचा सामना काजल स्पोर्ट्स पूर्णा विरुद्ध कानाई स्पोर्ट्स पाये ग्रामीण पूल मधील हा सामना असेल. और उसके बाद दोनों टीमों को सिटी की तैयार रहना है. वीरेन स्पोर्ट और बी इंडियन, आप दोनों को टॉस के लिए 4 ओवर के बाद तैयार रहना है. अप्रतिम फलंदाजी हरीची 11 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान दिलं होतं आणि एक चांगली यष्टिरक्षकाची भूमिका देखील ज्यावेळेला जितू हा गोलंदाज करत होता त्यावेळेला नक्कीच हरीने चांगले यष्टिरक्षण केलं होतं. मी विनंती करतोय गणेश पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते हरी याला आपण सन्मानित करावं. सामनावीर हा पुरस्कार दिला जातोय. हरी याला आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. हरीची एक प्रसन्न मुद्रा. जॉर्ज बेली ऑफ भिवंडी. हरी आमच्या स्कोरर मध्ये नक्कीच फेरबदल होतोय. धूम मचा के करते हैं कॉमेंट्री कमाल, ऐसे है सुभाष धुमाल. आणि ज्ञानेश्वर चिकणे हे देखील एक चांगले कवी आहेत, चांगले समालोचक आहेत. प्रमोद पाटील यांनी नक्कीच या ओपनच्या सामन्यासाठी गुणांकन केलं होतं. कॉमेंट समालोचन न करता नक्कीच एक चांगलं स्कोररची भूमिका त्यांनी अदा केली होती. या पहिल्या 3-4 षटकांसाठी आपण वळूया ज्ञानेश्वर चिकणे यांच्याकडे. धन्यवाद मोरे सर. पुन्हा एकदा या रात्रीच्या प्रकाशात चिकने बहुत ज्ञानेश्वर चिकने बहुत बड़े कमेंटेटर है. इस वक्त आसमान में तो कहीं चांद नजर नहीं आ रहा है. हालांकि किसी ने सच कहा है कि आशिक बगैर हुस्न जवानी फजूल है. जब शम्मा जल गई है तो परवाना चाहिए, और वादा था उनके रात के आने का है कमर. लो चांद छुप गया, उन्हें आ जाना चाहिए. क्या बात है, क्या बात है. लेकिन अभी तो आसमान पूरा खाली है बाबे सर, और एक चांद हमारे साथ चमक रहा है आपके जरिए. धन्यवाद चिकने सर. तो आइए दोस्तों, अब अगले मुकाबले की ओर हम बढ़ते. दोस्तों ये ग्रामीण का मुकाबला देख रहे हैं. उसके बाद सिटी क्रिकेट में हाई वोल्टेज मुकाबला आप देखने जा रहे हैं. बी इंडियन बनाम वीरेन स्पोर्ट. छूले आसमान के जमीन की तलाश न कर, जीले जिंदगी खुशी की तलाश न कर. तकदीर बदल जाएगी खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले वजह की तलाश न कर. तो आइए दोस्तों, अब अगले मुकाबले की ओर हम बढ़ते हैं. बिल्कुल मुकाबला होने जा रहा है कानाई पाए और काजल स्पोर्ट पूर्णा के बीच में. हालांकि कानाई पाए ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है. बल्लेबाजी करने का फैसला किया. पहली गेंद को ड्राइव किया था, बिल्कुल सामने खेला था. हालांकि एक्स्ट्रा कवर में अच्छी फील्डिंग. 1 रन से खाता खुलता हुआ यहाँ पर कानाई पाए का, 1 रन से खाता खुलता हुआ उमेश का. यस, छोटी बैकलीफ का इस्तेमाल किया था. गेंद को सॉफ्ट एंड ड्राइव किया था वाइड ऑफ मिड ऑफ. विकी तड़कर को हम एक्शन में देख सकते हैं. आज अच्छा खिलाड़ी है प्रीतम. गेंदबाजी के लिए फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट. इस बार गेंद को भी फिर से एक बार ड्राइव किया. एक्स्ट्रा कवर से गेंद सीधी जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर में, हालांकि अंदर रोक दिया है वहां पर सीमा रेखा के, लेकिन 3 रन नहीं बचा पाए फील्डर. यस सर,
Nice looking stroke, hard touching stroke played by batsman. Picks on the half volley and firmly driven all on the ground, but equally stopped, saving one run. गेंदबाजी की यह कोशिश बिल्कुल स्टंप टू स्टंप गेंदबाजी करने के भावेसर, और वो गेंदबाजी के लिए जब भी शुरुआत करते अपनी रनिंग देखिए बिल्कुल बहुत अच्छी, वहाँ पर वो रनअप ले लेते हैं। बल्लेबाजों ने भी बहुत अच्छी वहाँ पर बल्लेबाजी की है। फिर से एक बार प्रीतम राइट आर्म ओवर द विकेट। इस बार शॉर्ट गेंद थी, फ्लिक करना चाहते थे, हवा में गेंद, और इसी के साथ पहला विकेट यहां पर गिरता हुआ। पिच लगा था, गेंद मिड ऑन पर जाती हुई, और इसी के साथ ये पहला विकेट गिरता हुआ। दुविधा में थे वहां पर, पहली फ्रंट फुट पे सेट हुए थे, स्ट्रोक को चेक किया था, कोई गलती नहीं, मिड ऑन पे पहला विकेट सस्ते में गिरता हुआ। अगले मैच के लिए वीरन स्पोर्ट और बी इंडियन सिटी के मुकाबले के लिए मैं बुलाना चाहूंगा 4 ओवर के बाद कैप्टन आपको वीआईपी डाइस के सामने आना है। हबीब अंसारी फेम टीम बी इंडियन के कैप्टन और बूम बूम सुभाष ठाकरे फेम टीम वीरेन स्पोर्ट्स के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए आना है। अगला मुकाबला सिटी क्रिकेट से आप देखने जा रहे हैं। बिल्कुल भावेश सर, ये आज की रात का अहम मुकाबला रहेगा। अब चंदन इस बार फुल टॉस गेंद ग्लांस करना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं। हालांकि अंपायर का अब जाके इशारा आता हुआ लेग बाय का, इस एक रन के साथ एक्स्ट्रा के रूप में बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 5 रन पर। पेस से बिट हुए थे, मोड़ना चाहते थे ऑन साइड में पैरों के सामने। वीरेन स्पोर्ट और बी इंडियन के बीच मुकाबला रहेगा यहाँ पर सिटी में। उसके बाद सोनोई वडुनगर और गंगा माता गुंदवली। जय सोनोई वडुनगर गंगा माता गुंदवली। इस बार फुल टॉस गेंद थी, कनेक्ट नहीं कर पाए बिल्कुल अच्छी तरह से, और इसी के साथ यहाँ पर दूसरा विकेट गिरता हुआ। बिल्कुल मैकी स्पोर्ट चरमरा गई थी। अब नए बल्लेबाज तेजस आते हुए, जितेन और तेजस ने हालांकि 3 रनों से अपना खाता खोला है। प्रीतम इस बार गेंद को सीधे बल्ले से खेला है, स्ट्रेट ऑफ लॉन्ग ऑफ जाती हुई गेंद। हालांकि जब तक 1 रन मिलता तब तक खिलाड़ी वहां पर गेंद फेंक चुके थे। इस 1 रन के साथ अब पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या जाके पहुंची 6 रन। बिल्कुल भावेश सर, पहले ओवर की समाप्ति पर यहाँ पर 2 विकेटों के नुकसान पर 6 रन बना चुकी है कानाई पाए। क्या कहना है आपका? यस, इससे अच्छी गेंदबाजी मैंडेटरी पावर प्ले में एक गेंदबाज क्या करेगा जब रन टू बॉल इक्वेशन है। सिर्फ 6 रन दिए और 2 झटके दिए। दिस इज द फर्स्ट वन वाज द आउटस्टैंडिंग ओवर बॉल बाय द बॉलर। बिल्कुल, इसका सबसे बड़ा कारण यह है भावेश सर, कि चंदन देवलीकर ने इसके पहले मैच में 46 रन बनाए थे। ये देखो चांद, बिल्कुल चांद यहाँ पर खिलता हुआ। भावेश सर ने वो शेर कहा था। यस, चांद को दिखाया जा रहा है कि जब भी आंखों में अश्क भर आए, लोग कुछ डूबते नजर आए, और चांद जितने भी गुम हुए सबके इल्जाम मेरे सर आए। क्या बात है। लेकिन आज के रात का तो इल्जाम भावेश सर आपके ऊपर नहीं रहेगा। कल से दूसरा चांद भी यहाँ खिलने जा रहे हैं गवली सर के रूप में।
इंडियन के कप्तान आ चुके हैं हमारे बीच। उजैर, आपका स्वागत है। वेलकम राजन पाटिल, आपका भी बहुत स्वागत है। नंबर 1 गेंदबाजी में चल रहे हैं राहुल इस बार गेंद को बिल्कुल खेल नहीं पाए थे, अच्छी तरह से नहीं खेल पाए थे। अब जाके अंपायर का इशारा यहाँ पर वाइड का आता हुआ। क्या बात है कि नंबर 1 पे सिटी क्रिकेट में राजन चल रहे हैं गेंदबाजी में, और नंबर 2 पर उजैर चल रहे हैं। वही नंबर 1 राजन पाटिल अब हमारे बीच में यहाँ पर शामिल होते हुए। राहुल फिर से एक बार, हालांकि पहली गेंद पर बहुत अच्छी शॉर्ट गेंद डाल चुके थे, फिर से एक बार। इस बार देखते क्या बढ़िया गेंदबाजी। गेंद बढ़ने के बाद भावेसर थोड़ी सी बाहर की तरफ निकली थी। पेस देखिए यहाँ पर, बिल्कुल शफल क्रॉस होके खेलना चाहते थे, गेंद बल्ले पर आई नहीं, सीधी गई विकेट कीपर के दस्तानों में। अब यहाँ पर हम देख सकते बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर पूरी तरह से दबाव बनाते हुए। इस बार क्या बढ़िया गेंद थी, पड़ने के बाद फिर से एक बार उछली थी। ओहो क्या बढ़िया बाउंसर थी। बिल्कुल भावेसर यहाँ पर तारीफ करना चाहूंगा मैं गेंदबाज की। हालांकि ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, लेकिन पड़ने के बाद थोड़ी सी उछली थी गेंद। नहीं, वैसे भी ये विकेट बहुत तेज है, टिप्पा खाने के बाद गेंद बहुत तेज निकल रही है। लेकिन गेंदबाज भी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लगा रहे यहाँ पर गेंदबाज गेंद को टिप्पा खिलाने के लिए। फिर से एक बार राहुल, इस बार फिर से अच्छी तरह से नहीं खेल पाए, हालांकि मिड विकेट पर जाती हुई गेंद। एक रन पूरा किया, दूसरे रन की कोशिश और दूसरा भी पूरा। हमारे बीच विकी टावरे शामिल हो चुके हैं। वेलकम विकी टावरे। हालांकि बहुत अच्छे कमेंटेटर हैं वो, बहुत मेगा इवेंट में उन्होंने मेरा साथ दिया था। अब इस 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 9 रन। कल भावेसर हमने देखा था 39 रन बना के 40 रनों का लक्ष्य था, लेकिन आई देवी वडुनोगर को वो लक्ष्य बहुत बड़ा लग रहा था। इस बार गेंद को खेलना चाहते थे बिल्कुल सीधे बल्ले से, लेकिन गेंद गई मिड विकेट पर। फिर से एक बार 2 रनों का इजाफा। ज्यादा पिछले पांव पे जाके बल्लेबाजी हो रही है, क्रीज की गहराई का इस्तेमाल कर रहे हैं बैट्समैन। हालांकि टॉस जीत के पहले जो गेंदबाजी करने का फैसला किया था, कर नहीं पाए के कप्तान ने। बिल्कुल अब जाके हम देख सकते हैं भावेसर कि थोड़ा सा यहाँ पर उनका वो डिसीजन था वो थोड़ा सा गलत साबित होता हुआ। राहुल राइट आर्म ओवर द विकेट। इस बार ड्राइव किया है गेंद को सीधे ब्लेड से, हालांकि स्टेट ऑफ लॉन्ग में जाती हुई गेंद। एक रन पूरा किया, दूसरे रन की कोशिश, रॉन्ग साइड एंड थ्रो, और इसी के साथ दूसरे रन की भी यहाँ पर पूर्तता। और इस 2 रन के साथ अब दौर के समाप्ति के बाद रनों की संख्या जाके पहुंची 13 रनों पर। ये देखिए डगआउट में बिल्कुल खामोशी मची हुई है। दौर के बाद हम देख सकते हैं बिल्कुल निराशाजनक स्कोर, 2 विकेटों के नुकसान पर 13 रन। तो अगले दौर के लिए आइए माइक्रोफोन पर अगली दौर की कहानी सुनाते हैं। संदीप मोरे। धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय शेळमाता वळ आणि मराठा पंजाब यांच्या विद्यमान आयोजित खासदार चषक 2017 ही स्पर्धा. आयोजक सन्माननीय श्रीमान योगेश भोईर साहेब, भिवंडी क्रिकेट असोसिएशन भिवंडी तालुका ग्रामीण यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन 3 फॉर्मॅट मध्ये या स्पर्धेचं एकत्रीकरण केलं जातंय आणि एक आगळीवेगळी स्पर्धा या भिवंडी तालुक्याला दिली जाते. 40+ भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी सिटी क्रिकेट असं तिन्ही फॉर्म्युला यूज करून ही स्पर्धा. नक्कीच आम्ही मिस करतोय डॉक्टर मोरेश्वर गवळी, त्याचप्रमाणे संदीप बागुल, मोहन भोईर, जयवंत पाटील, धनपाल मडवी, त्याचप्रमाणे राजेंद्र पाटील, त्याचप्रमाणे सुनील पवार, एक नामांकित कॉमेंटेटर. जितेश होतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 30 षटक घेऊन. आपण पाहतोय धावफलकावर 6.5च्या सरासरीनं वाटचाल करताना फलंदाजी करतोय तो कानाई स्पोर्ट्स पाय संघ. 2 गडी बाद 13 धावा.
4 षटकांचा सामना. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा. जितेश मुंडोरा यांकडून गोलंदाजीला प्रारंभ करतोय. सामना करेल तो फलंदाज तेजस. कोटामध्ये चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय गलीमधून डीप टॉर्नामेंट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवर झडप घालतोय, मात्र तत्पूर्वी 2 धावा प्राप्त केल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला होतोय तो जितेन मार्फत, मात्र रोखलं जातोय. 2 धाव समाधान व्यक्त करतोय तेजस. 5 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान देताना आणि 2 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान देताना जितेन. धावसंख्या पुढे सरकते ती 15 वर. 2 बाद 15 धावा. आपण पाहतात ग्रामीण पूल मधील सामना कानाई स्पोर्ट्स विरुद्ध काजल स्पोर्ट्स पूर्ण. पुन्हा एकदा अकोटाब्याचा चेंडू अंतिम क्षणाला लेग कट केला जातोय. चेंडू गली क्षेत्रामधून पुन्हा एकदा थर्ड मॅन क्षेत्राकडे वळतोय. तो क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवर झडप घालतोय, फेकी करतोय, मात्र पुन्हा एकदा तीच परिणिती. 2 धावा पूर्ण फलंदाज तेजस मार्फत. नक्कीच मित्रांनो, आपल्यासोबत जे समालोचक आहेत मोरे सर, त्यांची एक ओळख करून देतोय की या ठिकाणी ते समालोचन जरी करत असले तरी सुद्धा एक उत्कृष्ट आर्टिकल रायटर आहेत. पोलीस टाइम्स या न्यूजपेपरमध्ये ते नेहमीच आर्टिकल रायटिंग करत असतात. धन्यवाद ज्ञानेश्वर. 17 धावा धावफलकावर. जितेश पुढचा चेंडू लोअर फुटक चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला लिफ्ट केला जातोय, सरळ चेंडू वळतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, मात्र अंतिम क्षणाला चेंडू अडवला होतोय. 2 धावावर घेण्यात पुन्हा एकदा समाधान व्यक्त करतोय फलंदाज जितेन. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचली 19 वर. जितेननी हे 3 फटके खेळलेत आणि तेजस हा नॉन स्ट्राइक एंडला होता. इस वक्त MS पठान हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज के वाइस प्रिंसिपल नौशाद पटेल नौशाद सर ने खासदार कप के लिए शेलू माता वर्ल्ड स्पोर्ट्स मराठा पंजाब और योगेश भीड़ को लाख लाख शुभेच्छा दी है. 19 धावा धावफलकावर. जितेश पुन्हा एकदा जितेनसाठी फ्रंटफूट लेव्हन खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या समतळ खेळला एक सौंदर्यपूर्ण फटका. चेंडू वळतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अतिशय चांगलं सौंदर्य मैदानाचं दाखवतोय तो फलंदाज जितेन. 2 धावा प्राप्त करतोय. पद्धतीने त्याचा वापर केला होता. विशिप मध्ये खेळण्याचा मनसुबा आणि 2 धावा अंकित करतोय. लगोलगच्या 4 चेंडूवर दुहेरी धावा. क्रिकेटमधील ज्याला संजीवनी लाईफलाईन संबोधलं होतं त्याच धावांचा इथे नक्कीच उपयोग केलातोय धावसंख्या उभारण्यासाठी. 21 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू जितेश राईट अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फ्रंट फूट लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मैदानाचं सौंदर्य. चेंडू वळतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं थंबलिंग, तांत्रिक बिघाड. 3री धाव घेण्याचा घातक प्रयत्न आणि इथे मात्र जितेन धावचीच्या स्वरूपात बाद. झाल्यानंतर जी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बिघाड झाली होती, त्रुटी झाली होती, तिचाच फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फायदा थोडासा घातक ठरतोय आणि कारणीभूत ठरतोय तो धावचीत होण्याला. आणि गोलंदाज इथे आपण बोलतो जितेश, नक्कीच फलंदाज जितेश याला धावचीच्या स्वरूपात बाद करतोय. दरम्यान पूर्णा गावातून सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे 40+ संघाचे कर्णधार भालचंद्र टावरे यांच्याकडून या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला आणि खास करून योगेशजी भोईर यांना तसेच काजल स्पोर्ट पूर्णा संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. मी नाणेफेकीसाठी कॉल देतोय ओपन पूल मधील संघ वीरेन स्पोर्ट्स आणि बी इंडियन. भालचंद्र टावरे हे अष्टपैलू खेळाडू आहेत नवीन 40+ संघटनेचे आणि नक्कीच त्यांच्या वतीने आणि सचिन स्पोर्ट पूर्णाच्या वतीने एक मेगा शो आपण काही दिवसापूर्वी बघितला होता. धन्यवाद भालचंद्र टावरे, आपलं मनापासून आभार. धावफलकावर धावा आहेत त्या 23 धावा. 3 गडी व 23 धावा. अंतिम चेंडू असेल शिल्लक या 3ऱ्या षटकातील. या पुढचा ओपन पूल मधील ओपन गटातील सामना असेल वीरेन स्पोर्ट्स विरुद्ध बी इंडियन. क्रिकेटचा महाथरार या सामन्यात दिसेल. आता मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं, योग्य फटकेची निवड नव्हती, मात्र चेंडू वळतोय तो मिडविकेट क्षेत्रामध्ये. चेंडू अडवला जाईल एनफिल्डच्या आत, मात्र तत्पूर्वी संधी निर्माण होतोय फलंदाज तेजसला 2 धावा अंकित करण्याची. 2 धावांचं समाधान. अशा पद्धतीनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8.33च्या सरासरीनं वाटचाल करतोय कानाई स्पोर्ट्स पाय संघ 3 बाद 25 वर. सिटी क्रिकेट नंतर ग्रामीण क्रिकेटने तयार राहायचंय. सोनोई वडुनगर आणि गंगामाता गुंदवली
क्या लगता है कि संदीप मोरे स्कोर आपकी नजर से अच्छा है जो बनाया है? नक्कीच मी प्रत्येक खेळाडूला एकच सांगेन की आज क्रिकेट प्रगत झालेलं आहे. आज आपण लेदर क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच कसोटी क्रिकेटमध्ये 6 धावांची सरासरी योग्य आणि पोषक सरासरी समजलं होतं. त्यानंतर एक दिवसीय क्रिकेटचा विचार केला तर 8 आणि त्यापेक्षा जास्त धावा या एक दिवसीय क्रिकेटसाठी पोषक धावसंख्या समजल्या होत्या. आणि त्यानंतर T20 फॉर्म्युला जर आपण विचार केला तर 10+ धावा ही योग्य सरासरी आहे. आणि आपण जे टेनिस क्रिकेट खेळतो ते 12+ धावा ही सरासरी योग्य समजली जाते. मात्र इथे 8.33 ची सरासरी आहे. अजूनही शेवटचं षटक शिल्लक असेल. आपण पाहू शकता मान्यवर कक्ष आणि हा नजारा पहा. नक्कीच भिवंडी तालुक्याच्या आजूबाजूला कशा प्रकारे इमारतांची पर्वत रांग जणू उभी आहे अशी दिसतंय. एक नयनरम्य निसर्गरम्य असं वातावरण मात्र ठाणे परिसर दाखवला होतोय आपल्या टेलिव्हिजन. हिरानंदनी हा परिसर आहे. उंच उंच इमारती, आसमान से बातें करती हुई इमारतों को बताया जा रहा है. हिरानंदानी कॉम्प्लेक्स. शेवटचं षटक असेल बंदरामूर्ती मंदिराच्या एंड कडून आपण पाहू शकता हिरानंदानी परिसर ठाणे परिसरातील हे दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. आपल्याला नक्कीच स्वस्त दरामध्ये एक चांगलं मनातलं घर आवश्यक असेल तर नक्कीच हिरानंदानी आणि परिसरामध्ये जा. मात्र भिवंडीतील नक्कीच देखील आपण बांधकाम व्यावसायिक देखील एक चांगल्या प्रकारचे इमारती उभारत आहेत आणि भिवंडी देखील एक चांगला परिसर आहे. तिथे देखील आपण घर निवडू शकता. 25 धावा धाव फरकावर शेवटचं षटक सुशांत बंदरामूर्ती मंदिराच्या एंड कडून शॉर्ट रनअप 5 ते 6 बॉलांचा रनअप. सुरेख चेंडू इनफिल्डच्या बोलून खेळण्याचा प्रयत्न ऑन दी अपॉन दी राईज खेळाडू फटका. मात्र अंतिम क्षणाला आयुष्यमान भवचा आशीर्वाद जीवनदान दिलं जातंय. यशस्वी भव असं नक्कीच केलं जातंय. 2 धावा तिथे नक्कीच दिल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना 27 वर शफल क्रॉस होऊन चेंडूला लिफ्ट केलं होतं. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेलच्या स्वरूपात कन्वर्ट होईल की काय असं वाटलं होतं मात्र संतुलन नव्हतं. अंतिम क्षणाला चेंडू आता तो निसटतोय. झेल धरतीला दान होतोय आणि 2 धावा देखील बहाल होत आहेत. विवेक 2 धावांनी खातो करतोय. आता मात्र इथे अराउंड लेग त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. यश मिळतंय ते काजर स्पोर्ट्स पूर्ण संघाला. जतीन राम भोईर आणि सर्व आपण पाहतोय शिलुमता वळ मराठा पंजाबचे सर्व सल्लागार समिती. एक बाल चिमुकला देखील या मान्यवर कक्षामध्ये योगेश भोईर यांचा सुपुत्र. विवान योगेश भोईर. सुरेख चेंडू. सन्माननीय रामदास भोईर साहेब हे देखील इथे येत आहेत, उपस्थित होत आहेत आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत आणि त्यांचं या प्रांगणात हार्दिक स्वागत सुस्वागत. निर्धाव चेंडू अंतराळतोय सुशांत मार्फत. नवीन फलंदाज आपण पाहतोय अभिजित राईट ओव्हर द विकेट. अंतिम क्षणाला फक्त बॅकफुटला जाऊन चेंडूला अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू वेगाने येतोय आणि तेच कारणीभूत ठरतोय की निर्धाव चेंडू जातोय. धाव फलकावर स्थिर धावा 27 धावा 4 गडी बाद. कानाई स्पोर्ट्स पाये संघ. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. नाणेफेकीसाठी यायचंय वीरेन स्पोर्ट्स आणि बी इंडियन संघाचा कर्णधार. षटकातील पुढचा चेंडू शफल क्रॉस होऊन खेळण्याचा पहिल्यांदाच मनसुबा अभिजितचा. आता मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये धावता झेल टिपण्यात यश मिळतंय का? होय, यश मिळतंय आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद.
करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहतोय की टॉप एजला लागतोय आणि त्याच कारणास्तव नक्कीच संधी निर्माण होते ती तिकडच्या क्षेत्ररक्षकाला. आणि प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहू शकता, या स्पर्धेच्या प्रेक्षक गॅलरीज. सुभाष येतोय, अंतिम चेंडू शिल्लक, क्रमांक 7 वर सुभाष मैदानाच्या आत येतोय. फलंदाज तेजस स्ट्राईक वर असेल तर नॉन स्ट्राईक एंडला सुभाष. अंतिम चेंडू सुशांत मार्फत 2 धावा खर्च करून 2 गडी बाद करतोय या 5 चेंडू मध्ये. एक परिपक्व षटक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे मात्र मिस करतोय. आणि अशा पद्धतीनं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावांवर समाधान मानतोय कानाई स्पोर्ट्स पाये संघ. ओपन पूल मधील सामन्याचं नाणेफेक होतोय वेरेन स्पोर्ट्स विरुद्ध बी इंडियन. धन्यवाद संदीप मोरे. दोस्तों, बहुत खूबसूरत शाम यहाँ पर आप बंदरिया मारुति कालेर क्रिकेट ग्राउंड पे, समंदर का किनारा. दोनों कैप्टन मेरे साथ, बी इंडियन के कैप्टन बी इंडियन मिसाइल उजैर और शैलेश सागर इस वक्त. आइए मैं दोनों मान्यवर्स को आवाज देना चाहूंगा. माननीय श्री रामदास भोईर जी और माननीय श्री हरीशचंद्र भोईर जी, आप दोनों को टॉस के लिए आना है. दोनों मान्यवर्स को नीचे आना है टॉस के लिए. सागर इस वक्त वीरेन के कैप्टन. ऑल द बेस्ट उजैन एंड ऑल द बेस्ट सागर. एक तरफ बूम बूम मुनाफ तो एक तरफ बूम बूम सुभाष. एक तरफ नंदन पाटिल तो एक तरफ जमा. लेकिन काले रत्न को आज हम देखने जा रहे हैं, बाउंड्री बॉय नंदन पाटिल को. आइए दोनों मान्यवर्स हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है ग्राउंड पर. ये टॉस होने जा रहा है. इस टेल कहना है वीरेन स्पोर्ट्स के कैप्टन का, और देखना है कि आया हेड है. टॉस को जीता है बी इंडियन ने. अनेक अनेक धन्यवाद. मान्यवर से निवेदन है आपको मंच की शोभा बढ़ाना. उजैर, बी इंडियन बड़ी टीम, खास टीम, लेकिन खास शो में आप आए, खासदार कप. क्या क्या खास लग रहा है? बहुत ही अच्छा हो रहा है. योगेश भोईर का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहेंगे. बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया है और ये थोड़ा भिवंडी से हट के एक टूर्नामेंट हो रहा है तो बहुत अच्छा है. यहाँ पे लोगों को खेलने में बहुत मज़ा आ रहा है. नाइट टूर्नामेंट है तो इंशाल्लाह ये हर साल ऐसे ही कराते रहे और भिवंडी के लोगों को खेलने का मौका दें. आपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? बैटिंग करना चाहिए. इसके पीछे यही रीजन है कि चेसिंग मुश्किल है या फिर कोई और गेम प्लानिंग है? नहीं सर, नाइट का मैच है तो पहले बैटिंग करके लेंगे क्योंकि नाइट में चेजिंग थोड़ा डिफिकल्ट होता है इसके लिए. ये बताइए कि टीम में कोई रद्दो बदल है या कोई नया चेहरा है? नहीं, सेम प्लेइंग 11 है. और 6 ओवर में आप कितने तक देख रहे हैं? इंशाल्लाह 60 प्लस जाने की कोशिश करेंगे. ऐसा कोई टारगेट तो सेट नहीं है, बस अच्छा खेलने की कोशिश करेंगे, जो भी टारगेट हो जाए. एक सवाल आ कि मुनाफ और बाबा ये किस नंबर पे बल्लेबाजी करेंगे? वो भी टीम में डिसाइड होगा, जैसा सिचुएशन रहेगी वो हिसाब से डिसाइड. उजैर के क्या टारगेट पे बाउंड्री बॉय, लोकल बॉय नंदन पाटिल रहेंगे जब वो बल्लेबाजी को आएंगे? नहीं सब, वीरेन तो पूरी टीम ही बहुत अच्छा खेलती है तो सभी को अच्छे से बॉलिंग करना पड़ेगा. तो इसलिए कोई ऐसा एक प्लेयर टारगेट पे नहीं है, बस सबको अच्छी बॉलिंग करना है. ऑल द बेस्ट. सागर, वीरेन स्पोर्ट 5 मरतबा सेमीफाइनल मुकाबला खेली, लेकिन आप इस मरतबा आए हैं खासदार कप में. क्या खास लग रहा है आपको? मला तरी वाटतं खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे त्यांनी आणि खेळायला खूपच मजा येते नाईटला आणि त्यांनी आम्हाला संधी दिली खेळायला, त्यांचा आम्ही आभार मानतो. ये बताइए कि आपके नज़र में टॉस इम्पोर्टेंट था, जीतते तो क्या करते? टॉस जीते थे हम लोग फील्डिंग करने वाले थे. ये बताइए कि लोकल बॉय, बाउंड्री बॉय को जिनको मैं काले रत्न कहता हूँ, इस होम ग्राउंड पे नंदन पाटिल से आप क्या अपेक्षा रखते? नंदन पाटिल से तो खूप अपेक्षा है हमारे लिए, लेकिन सुभाष अभी अच्छा खेले, वो और राजन सभी अच्छा खेलने के प्रयास करेंगे. तालुका क्रिकेट में, सिटी क्रिकेट में 1 नंबर पे गेंदबाजी कर रहे राजन,
आज क्या अपेक्षा रखते हैं मैंडेटरी पावर प्ले में कि भी इंडियन को विकटे ले या कम रन बनाए या किस तरह की गेंदबाजी करें? राजन से तो खूब अपेक्षा है, बाकी बॉलरों ने भी 100% देना चाहिए हमारे, और बाकी तो गेम प्लान से अनुसार खेलेंगे हम। ये उम्मीद करें कि मुकाबला बड़ा होने जा रहा है, खास होने जा रहा है खासदार कप में। हाँ, लेकिन गणपति बप्पा की आशीर्वाद से हम लोग अच्छे ही खेलेंगे और देखेंगे क्या होता है अभी। All the best. The news from the ground is the Indian won the toss. They decided to bat first. Is back to the commentary box. धन्यवाद. ओव्हर टू विकी डावरे. धन्यवाद मोरे सर. दरम्यान आपण सामना पाहतोय कान्हाई स्पोर्ट पाये विरुद्ध काजल स्पोर्ट पूर्णा. एक माफक धावसंख्येचं आव्हान आहे. आपण पाहतोय 28 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी येते पद्मनाभ आणि आकाश. लगेच सागरने एक चांगलं वक्तव्य केलं. गणपती बाप्पा मोरिया च्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. गणरायाला आवाहन केलंय. नक्कीच गणराया त्याच्या आव्हानाला नक्कीच जागृत होईल अशी आशा सदिच्छा व्यक्त करूया. नक्कीच मोरे सर, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असते तेव्हा आपण गणपती बाप्पाला एक त्याचे स्मरण करतोय. त्याचप्रमाणे सागर याने सुद्धा गणपती बाप्पाचं नाव घेतलेले पाहूया. त्यांची सुरुवात चांगली होते की नाहीये. सलामीची जोडी आपण पाहतोय आकाश आणि पद्मनाभ. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आपण पाहतोय शेळमाता वर्ल्ड आणि मराठा पंजाब स्पोर्ट्सच्या वतीने. खासदार चषक 2017 2017 पहिला चेंडू एका हलक्या हाताने फ्लिक केलं होतं. चेंडू आता मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि चांगलं थ्रो सुद्धा, चांगली फेक पाहायला मिळते. एखाद्या वेळेशी संघाचं आणि वैयक्तिक खातं खोलतोय आकाश. एका चांगल्या सेन्सिबल सुरुवात आपण पाहतोय. समाधानकारक सुरुवात काजल स्पोर्ट पूर्णा या संघाची. पुन्हा एकदा सज्ज होतोय जितेन आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कट घेऊन पॉइंट रिझन मध्ये जातोय. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एखादा वेळ समाधान मानतायत. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 2. एक 28 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात आपण पाहतोय. बिनबाद 2. बिल्कुल इस वक्त अंपायर गोटिया, डांसिंग अंपायर, जिन्होंने शुरुआत इसी इलाके से की थी और इस वक्त वो पूरे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय पॉवरफुल गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय जितेन. और देखना है कि कैफी आजमी में जब बिग बी हमारे साथ रहेंगे, अमिताभ बच्चन, क्या ग्राउंड पे गोटे अंपायर जो कि बिग बी हैं वो नजर आएंगे या नहीं. नक्कीच एक आगळी वेगळी शैली अंपायर गोटे यांची. आता मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न, एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न होता. पाहूया पंचांचा इशारा येतोय धाव पूर्ण करण्याचा आणि एक धाव पूर्ण केलेली. एका धावेची संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 3. एक चांग एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न होता बाबेश्वर आपण पाहतोय. त्याचं कारण म्हणजे एक चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी होती. एक बात है डावरे, जो हमारे युवा कमेंटेटर अच्छी कमेंट्री कर रहे हैं, रन रिस्क रहता ही है रन में. इस मर्तबा निकल के मारा, बहुत खूबसूरत स्ट्रोक. लॉन्ग ऑफ को बहुत स्ट्रेट रखा है, एक अलग रणनीति. नक्कीच पहिल्या पॉवर प्लेचा षटकाचा समाप्तीचा इशारा येतोय आणि एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय बिनबाद 4. अच्छा रिप्लाई तो नहीं, जबकि पहले पावर प्ले में 6 रन बने थे, जवाब में सिर्फ 4 रन बने. त्याचं कारण एकच, फ्लड लाईट मध्ये गोलंदाजी होते बाबेसर आणि रन काढणं मुश्किल, एक अवघड ठरतोय फलंदाजांसाठी.
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येतोय अभिजित. आता आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची जी आचारसंहिता लागू झाली होती ती आता आचारसंहिता उठवलेली आहे. बिल्कुल एक ओवर में 4 रन जब मैंडेटरी पावर प्ले में बनते हैं तो ऐसा लगता है कि मैदान में रनबंदी चल रही है. लगेच आरोही पाटील, अपूर्व पाटील, रिया पाटील, आर्यन पाटील या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा देतात. दोन्ही संघांना शुभेच्छा देतात. धन्यवाद बाळ गोपाळ हो. नक्कीच सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. कान्हे स्पोर्ट पाय या संघाच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 4 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. एक 28 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय काजल स्पोर्ट पूर्णा संघ आणि त्याप्रमाणे सुरुवात चांगली म्हणता येणार नाही. मोरे सर अभिजित येतोय एक लॉंग रनअप आपण पाहतोय 10 ते 12 पावलांचा रनअप आणि सामना करेल संघाचा कर्णधार पद्मनाभ. वेळ कमी खर्च करा मित्रांनो. आता मात्र ब्लॉकॉल मॅच चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. त्या दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. एक खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच विकी टावरे हा युवा समालोचक आहे. त्याला नक्कीच टिप्स देण्याची माझी इच्छा आहे की विकी नक्कीच आम्ही ज्या वेळेला समालोचन करतो त्यावेळेला नक्कीच रेडिओ कॉमेंट्री ही जास्त ऐकली. टीव्हीचा आवाज बंद करायचा, रेडिओ कॉमेंट्री ऐकायची हे एक तंत्र होतं. पण नंतर द्वारकानाथ संजगिरी असतील, इतर लेख असतील क्रिकेटचे ते वाचायचे. आता मात्र चेंडू झेल सुटतोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. षटकार अकरा. नक्कीच लो स्कोरिंगचा सामना आहे आणि अशा प्रकारचे धावा खर्च करणं किंवा अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं कान्हे स्पोर्ट्स संघासाठी नक्कीच घातक किंवा धोकादायक ठरू शकेल. Yes, bowling has been outstanding so far. This time Adam. pulls it nicely over mid wicket for 6. सर आकाश हा एक युवा फलंदाज आहे काजल स्पोर्ट पूर्णा या संघाचा आणि या सीझनचा जर विचार केला तर या सीझन मध्ये आकाशाने चांगली फलंदाजी केलेली आहे. बिल्कुल नाम भी तो काजल स्पोर्ट है और ये शॉट जो खेला था वो आंखों में सुरमा डाल के खेला था. बहुत जल्दी गेंद की लेंथ को पढ़ लिया था. बैकफुट पे चले गए थे. बॉडी पोजीशन बहुत अच्छा था. बल्ले के बीचों बीच गेंद को लिया था. पुल और पावरफुल 6 रन. सुरेख फटका आपण पाहतोय. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूला एक भिरकावून दिलं होतं डीप मिड विकेट सीमारेषेबाहेर षटकारासाठी. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. एक गती प्राप्त होते. धावसंख्या होती ती 17. समालोचन कक्षामध्ये एक सहकार्य लाभतोय संदीप मोरे सर. त्यानंतर एक गुणलेखकाची भूमिका आमचे आदरणीय सुभाजी धुमाळ सर आणि नक्कीच एक ज्यांच्याकडे पाहून आम्ही कॉमेंट्री समालोचनाला सुरुवात केली होती असे सिद्दीक बाबे सर. अभिजित सज्ज होतोय पुन्हा एकदा. राईट मुहूर्त विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा एक सुरेख फटका. मात्र चेंडू यावेळेस हवेत आहे आणि फलंदाज आकाश याची खेळी संपुष्टात. गेला होता. चेंडूला फोर्स पुल केलं होतं आणि चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेलच्या स्वरूपात परावर्तित झाला होता. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. नक्कीच वैयक्तिक 14 या धावसंख्येवर बाद होतोय आणि पवेलियन मध्ये परततोय आकाश. त्यामध्ये 2 उत्तुंग षटकारांचा समावेश. नवीन फलंदाज येतोय एक संघाचा या सीझन मध्ये सर्वात फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आतिश. लगेच माजी संचालक
कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय जयवंत आत्माराम पाटील साहेबांचं इथं शुभागमन होतोय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शिळमताबळ मराठा पंजाब आयोजित खासदार चषक 2017 या स्पर्धेत हार्दिक स्वागत. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेले चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. फील्डिंग बहुत अच्छी सजाई गई है, लॉन्ग ऑन को वाइड रखा है और लॉन्ग ऑफ को सीधा रखा है. सन्माननीय अनंत चौधरी साहेब विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी यांचं देखील हार्दिक स्वागत सुस्वागतम. नक्कीच आमच्यामध्ये आगमन झालेले कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे विद्यमान संचालक अनंत चिंदू चौधरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी खासदार चषक 2017 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 1-18 आणि उर्वरित 12 चेंडूंवर जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. आणि पुढील 2 षटकांसाठी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक, आमचे मार्गदर्शक संदीप मोरे सरांना. ओव्हर टू संदीप मोरे सर. धन्यवाद विकी. नक्कीच चांगली कॉमेंट्री करतोस, मात्र थोडस वाचन आवश्यक आहे. नक्कीच अनुकरण आणि वाचन हा थोडासा वेगळा फॅक्टर आहे. ज्यावेळेला तुम्ही माईक हातामध्ये घेता, मायक्रोफोन हातामध्ये घेता, त्यावेळेला नक्कीच तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास होतो. मात्र आत्मविश्वासा जोडीला जर चांगलं वक्तव्य आणि एक चांगलं वक्तृत्व झालं तर नक्कीच एक चांगलं समालोचन आपल्याला पाहायला मिळतो. 19 वर्ष मी समालोचन करतोय आणि नक्कीच एक चांगला क्रिकेटला सन्मान देण्याचा प्रयत्न, सर्व सन्मान्य खेळाडूंना एक चांगला आदरभाव देण्याचा प्रयत्न मी माझ्या समालोचनात करतोय. त्यामुळे नक्कीच मला एक चांगला आदरभाव, एक चांगला मैत्रीत्वपूर्ण भावना या क्रीडा रसिकांकडून मिळतं, क्रीडा खेळाडूंकडून मिळतंय. संदीप मोरे, बात ये कि कमेंट्री आप भी सीख रहे हैं, मैं भी सीख रहा हूं और तावडे भी सीख रहे हैं. पुढचा चेंडू आता मात्र बॅकफुटला नवून चेंडूला इथे आपण पाहतोय पंच करण्याचा प्रयत्न, मात्र अंतिम क्षणाला बॅटची येईल लागून चेंडू फ्लाय स्लिप क्षेत्रातून थर्ड मॅन क्षेत्राकडे वळतोय. मात्र एकच धाव घेण्यात धन्यता व्यक्त करतोय हा फलंदाज. Yes, not a confident looking stroke, tried to cut kiss off the bat and through the fly slip ball is traveling to third man boundary. 19 धावा धाव फळकावर, अजूनही 9 धावांची गरज. आपण पाहतोय की नक्कीच खेळाडू कक्ष आकर्षक आहे, मान्यवर कक्ष आकर्षक आहे, समालोचक कक्ष देखील आहे. पुढचा चेंडू आता मात्र लिफ्ट केलं होत आहे चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, मात्र दर्शकाची भूमिका. सरळ चेंडू मिडविकेटच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी खासदार षटकार. हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, मात्र एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू वळतोय तो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आणि झेलच्या स्वरूपात कन्वर्ट. 1 डाव तुमचा तर 1 डाव आमचा. फलंदाज बाद. आता मात्र पल्लू स्ट्रोक खेळताना बरेच वेळा नक्कीच तुमचं लक्ष अचूक असणं गरजेचं असतं. योग्य फटक्याची निवड ही व्यवस्थित असली पाहिजे. मात्र इथे अभाव जाणवतोय आणि चेंडू निर्धाव. करण हा नवीन फलंदाज आपण बघतोय नॉनस्टेक एंडला आहे. सुभाष षटकातील पुढचा चेंडू धावफलकावर धावा आहेत त्या 25 धावा, 3 धावांची गरज विजया सडे. पुढचा चेंडू आता मात्र जागते रहोचा आदेश. परफ्यूम डिलिव्हरी नाका जवळून सुगंध देताना चेंडू मार्गस्थ यश रक्षकाजवळ.
निर्धाव चेंडू सुभाष मार्फत. या षटकामध्ये आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये हाताळतोय आणि 7 धावा खर्च करून 1 गडी बाद करतोय सुभाष. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज काजल स्पोर्ट्स पूर्णा या संघाला विजयासाठी. मात्र कानाई स्पोर्ट्स झुंज देतोय, संघर्ष देतोय. बऱ्याचशा त्रुटी आपण पाहिल्या तर नक्कीच त्या जाणवल्या होत्या क्षेत्रक्षणामध्ये. हलक्याताना फक्त चेंडूला लेग कट करतोय, चेंडू वळतोय तो गलीमधून शॉर्ट टर्नमॅन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र असफल ठरतोय आणि 2 धावा अंकित. अशा पद्धतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लेवल समान होतोय ती 27 वर. एका धावेची गरज असेल. वीरेन स्पोर्ट्स आपण तयार राहायचंय, त्याचप्रमाणे बी इंडियन संघ आपण देखील तयार राहायचंय. ओपन पूल मधील एक महामुकाबला, महासंग्राम, बी इंडियन विरुद्ध वीरेन स्पोर्ट्स. शेवटचं षटक, एका धावेची गरज. कैलास नाईक यांची आठवण जागृत होते. लगेच परशुराम टावरे धोबी तलाव या मैदानावर 2002 साली तो सामना झाला होता. एका षटकामध्ये एका धावेची गरज असताना कैलास नाईक यांनी ते षटक हाताळलं होतं आणि त्याला जादूगार ही उपाधी मिळाली होती. एकही धाव न खर्च करताना जवळपास 3 ते 4 गडी बाद करून ते षटक निर्धाव हाताळलं होतं आणि विजय संपादन केला होता असा तो गोलंदाज कैलास नाईक. शेवटचं षटक असेल. वेळ कमी खर्च करावी कानाई स्पोर्ट्स पाये संघाने. वेळ आमच्याकडे बराच कमी आहे, मी विनंती करतोय. अमरेला फिल्डिंग लावली जाते. 30 यार्ड सर्कलच्या आतच जास्त खेळाडू आपण पाहतोय. एक अमरेला फिल्डिंग. खेळाडूचे शेजारी हे जास्त वाढले जात आहेत. एक षटक, 6 चेंडू आणि एका धावेची गरज. अंतिम षटक हाताळण्यासाठी केशव. लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस डिलिव्हरी. चेंडू पळतोय ऑन क्षेत्रामध्ये, झेलच्या स्वरूपात कन्वर्ट होतोय आणि जाळ्यामध्ये अडकला होतोय. आणखीन एक फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. करते आणि एक केळत जगतातील क्रीडा प्रेमी म्हणून नक्कीच मान्यवर कक्षामध्ये येताना सन्माननीय अतिथी बाळारामजी भोईर साहेब, वळगावचे पोलीस पाटील सन्माननीय गिरीधरजी पाटील साहेब यांचं देखील शुभागमन होतंय. सन्माननीय पाहुण्यांचं योगेश भोईर आयोजित खासदार चषक 2017 या स्पर्धेत हार्दिक स्वागत, सुस्वागतम. 5 चेंडू एका धावेची गरज. एका चेंडूवर नक्कीच एक सुयश मिळतंय ते गोलंदाज केशवला. पुढचा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची शक्यता आणि आणखीन एक फलंदाज बाद. विकेटची पद्धत कायम, तू चाल मैं आया. कीमती रहता है, ये देखिए आप देख रहे हैं. मैं तो अक्सर कहता हूं कि लाख रुपए में से आप 1 रुपया निकाल देंगे तो उसको लाख रुपया नहीं आप कह सकते. और दूसरी बात ये कि 1 रन वैसे भी क्रिकेट का लाइफलाइन है. मैं अक्सर कहता हूं कि आप आखिरी गेंद पे 6 लगाना आसान है लेकिन 1 रन बनाना मुश्किल है. नक्कीच ऑलिम्पिक्स मध्ये 1 सेकंदाचा किंमत, त्याचप्रमाणे 1 लाख रुपयामध्ये 1 रुपयाचा किंमत, त्याचप्रमाणे एखादा अपघातग्रस्त झालेल्या त्या रुग्णाला एका रक्ताची किंमत किती असते ते नक्कीच जाणू शकता. या एका धावेसाठी किती तळमळ, किती परिश्रम घेतात हे फलंदाज. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण लावलं जातंय केशवच्या या गोलंदाजीवर. 4 चेंडू आणि एका धावेची ये गरज. देखिए पड़ोसी बढ़ गए, शेजारी वाढल्यात बैट्समैन के. हो, क्या बात है. 3 चेंडू निर्धाव. आता मात्र दबाव वाढतोय तो फलंदाजांवर. अगीच कश्मकश, एक रंगत वाढतंय. 1 रन ने नाक में दम कर रखा है. दर्शक सोच रहे थे कि ये तो बन गया रन. बहुत जबरदस्त गेंदबाजी हम देख रहे हैं.
3 गेंदे और 1 रन। गेंदबाजी कर रहे हैं केशव। पुढचा चेंडू केशव. आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न, दाबाची संधी, आणखी एक फलंदाज बाद. ओ हो हो हो, हे काय घडतंय? क्रिकेट, क्या बात है. एका धावेची किंमत किती असू शकते ते आपण जाणू शकता. बिल्कुल, इसीलिए तो क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल कहा गया है। अगर इसमें सब कुछ सर्टियन होता तो ना ये चाम रहता, ना ग्लैमर रहता, ना ठंडे पसीने आते, ना लोग बिना नाखून के अपनी उंगली चबाते। नक्कीच प्रवेश देवळीकरचे हार्टबीट्स आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. जास्त प्रमाणात आता मला धगधग ही जास्त जाणवतोय. ये शेवटचा देखिए, चेंडू आणि शेवटची धाव. कुर्सी के पीछे लोग खड़े नजर आ रहे हैं। शेवटचा चेंडू, शेवटची धाव. काय घडलंय, काय दडलंय या चेंडू मध्ये? यस, इस गेंद का सस्पेंस बढ़ चुका है और यहां से तो अब दोनों टीमें हारना नहीं चाहेंगी, क्योंकि किनारे पे डूबने का गम बहुत भारी होता है। वो देखिए इतना सन्नाटा क्यों है मेरे भाई। कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावरती. शेवटची संधी. ऑल द बेस्ट. मोठा फटका, झेल होण्याची दाट शक्यता आणि बाईक आणि झेल सुटला आणि तिथे मैच छोड़ा है, कैच नहीं, उन्होंने मैच छोड़ा है। मुकाबला सुपर ओवर में जाता। सुशांत याचं नामांकन होतंय. काजर स्पोर्ट्स पूर्णा संघाचा खेळाडू सुशांत याचं नामांकन होतंय सामनावीर या पुरस्कारासाठी. आणि जर कानाई स्पोर्ट्स पाहे संघ जिंकला असता तर सामनावीर हा नक्कीच केशव ठरू शकला असता. मात्र अंतिम क्षणाला त्याच्या आशा जागृत होत्या, मात्र क्षेत्ररक्षणाचा थोडासा अभाव तिथे जाणवला होता आणि नक्कीच तिथेच थोडस गेम प्लॅन बिघडलं होतं. आम्ही ते स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हरिचंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर हा पुरस्कार, हा सन्मान सुशांत याला प्रदान करावा. अभिनंदन सुशांत, एक चांगली खेळी केलीत. सुशांत याच्या नक्कीच भावना जाणून घेण्याचा प्रयत्न असेल. सुशांत इकडे यायचं आपण. असं वाटलं होतं की कैलास नाईकच जणू गोलंदाजी करतोय आणि तसाच प्रसंग होता, कारण एकंदरीत 1 धाव गरज होती आणि 6 चेंडू शिल्लक होते.
एक चांगली रणनीती आखली होती केशव आणि कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाने. काय स्थिती होती तुमची आणि काय स्थिती होती संघाची? घाबरलो होतं सगळे. एक रनाशी हारलो तर वाट लागलीच ती गावात. बघा एका धावेचं किती महत्व आहे. मात्र तुमच्यामध्ये इच्छाशक्ती होती, आत्मविश्वास होता आणि एक धाव घेण्याचं नक्कीच तुम्ही धाडस दाखवलं. अंतिम क्षणाला एक मोठा फटका खेळला. असं वाटलं की कान्हाई स्पोर्ट्सचा संघ चेंडू कलेक्ट करेल, म्हणजे ते झेल घेईल आणि तुम्ही हराल. मात्र अंतिम क्षणाला आपण पाहिलं की 3 क्षेत्ररक्षक आले होते आणि नक्कीच चेंडू धरतीला दान झाला होता आणि एक धाव मिळाली होती. त्यामुळे सुटकेचा निश्वास सोडला होता. अभिनंदन तुमचं आणि पुढील सामन्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. सुशांत यांनी आपल्या भावना व्यक्त केला की नक्कीच एका धावेने जर